नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. तर बरेचसे आमचे व्हिडिओ तुम्ही बघता, लाईक करता, कमेंट करता, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आमचा असा विचार चालू आहे की आता व्लॉगिंग चालू करा, म्हणजे डेलीचे जे प्रत्येक व्लॉग असतात ते डेली व्लॉग अपलोड करायचे आहेत. तर त्यासाठीच आजचा आमचा हा पहिला व्हिडिओ आहे. प्रयत्न करून बघतो आम्ही. इकडे आहे शीतल. आता आम्ही चाललो देवाच्या दर्शनासाठी जानोबा महाराजांच्या. सार्थक आहे, अर्चोताई आहे, पुढे आई आणि सगळे गेलेले आहेत आणि वंदना मामी आपल्या मिरच्या भुजून राहिल्या. तर चला मग, हे आता आपण पाण्याची कॅन आपल्यासाठी ठेवलेली आहे आणि गाडीची चाबी तर समोर जाऊ आणि बघूया जानोबा महाराज संस्थानवर पुढचा व्हिडिओ कसा होते. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर आता आम्ही सर्व गाडीमध्ये बसत आहे आणि हा आमचा युवराज बघा मस्ती करत आहे. सानवी, अर्चुताई आहे, इकडे शीतल, सार्थक, आजी आहे आणि आई. चला मग आता काय आहे. अच्छा, पेपर शॉप आहे. हा, चष्मा लावून एकदम चांगला दिसून लागला तू. हा, 10 रुपयात कर बा सानवीकडे. लाईक आणि कमेंट 50. बरं 50 लाईक कमेंट करा. तर जानोबा महाराज संस्थानच्या आपण दर्शनाला जाणार आहे आणि काही दूर नाही आहे, आपल्याच गावामधलं संस्थान आहे. फक्त 1-1.5 किलोमीटरच आहे अंतर आपल्या गावावरून. तर आता आपण तिथं जाणार आहे. रस्ता कसा आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर सडकवरून खाली आल्यानंतर हा आपला असा रस्ता आहे जानोबा संस्थानसाठी जाण्यासाठी. तर याच रस्त्याने आपण पुढे जाणार आहे. तुम्ही बघू शकता की काल खूप इथं पाऊस पण पडला होता आणि वारं उदान पण खूप आलं होतं. त्याच्यामुळे रस्त्यावर बी काटे वगैरे उडलेले आहेत, सगळ्या पडलेल्या आहेत इकडे तिकडे. जास्त दूर नाही आहे, इथून अर्धा किलोमीटरच आहे. तर आता हा सगळा रस्ता पार करून आपण पोहोचलेला आहे जानोबाच्या मंदिरावरती. तुम्ही बघू शकता की समोर आहे जानोबा संस्थान. चला मग आता इथं आपण दर्शन करू. आता सगळ्या गाडीच्या खाली उतरणार आहेत. हे आहे आपलं जानोबा संस्थान आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. जंगलामध्ये आहे आणि पूर्णा नदीच्या काठावर सुद्धा आहे. तर इथून पूर्णा नदी सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला पहिले दर्शन घेऊन घेऊ. आई आणि शीतल इथं जानोबा महाराजांची पूजा करून राहिली. आणि इकडे सार्थक आणि सानवी आणि युवराज हे 3 जण बघा काय करून राहिले. हे 3 जण खेळून राहिले. कुठे चालला रे युवराज? काय ले? हा, पन्नी पडली होती त्याची. इकडे आपलं पूजन चालू आहे आणि जानोबा महाराजांचं दर्शन सुद्धा. आणि इकडे आपला सार्थक शांत बसलाय आणि हा युवराज. राम 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 भाईयो. लाईक भी करतो व्हिडिओ को. इथं हे पाण्याची प्यायची टाकी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण बोर केलेली आहे. साईडला आपलं हे बोर आहे. इथं हे टाकी भरल्या जाते. इथं पण एक एक्स्ट्रा टाकी आहे. आणि हे बघा इकडे हे जे आहेत हे भंडारा वगैरे जे करतात ना, तर त्या भंडाऱ्यासाठी हे पूर्ण जेवण करण्यासाठी बनवलेले छोटे छोटे हॉल आहेत. तर गावाच्या मनाने हे आमचे खूप चांगले आहेत. इथं मोठमोठे भंडारेसुद्धा होतात आणि लग्नसुद्धा होतात, कारण जागा खूप मोठी आहे. इकडे तुम्ही बघू शकता खूप मोकळी जागा आहे आणि साईडला पूर्णा नदी आहे आणि इकडे थोडासा जंगल आहे. त्या जंगलाच्या आतमध्ये आहे आपले हे जानोबा महाराज संस्थान. दर्शनानंतर आता आमची पंगत बसलेली आहे आणि इकडे सगळेच्या सगळे आपण आता जेवण करत आहेत. ठीक आहे, तर घरूनच सगळा स्वयंपाक करून आणला होता आणि आता इथं देवाजवळ येऊन आपण जेवण करत आहे. आंब्याचा रस, साराची भाजी, हे पुरणाची पोळी आहे, साधी पोळी. असं हे आमचं जेवण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक बी करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ आणखी आम्ही बनवत राहू जर तुमच्या सर्वांचा सपोर्ट असला तर. चला मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय शीतल. हां, सबस्क्राईब. हां, सबस्क्राईब बी करजा. यूट्यूबवर द्या व्हिडिओ.
ठीक आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आमचे व्लॉग आवडतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडत असतील तर अजूनही असे नवनवीन व्लॉग आम्ही बनवत जाऊ, जे आमचे रोज डेलीमध्ये बनवत जाऊ. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.